आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून प्रगतीच्या युगात संस्कार नसणार ज्ञानाचा विश्वास शिक्षकांना आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे वास्तविकतेचे ज्ञान म्हणून विनंती करतो। सन्माननीय धीरज निंगाळे आमदार पदवीधर मतदारसंघाचे आपण यावं आणि या कार्यक्रमाचं वास्तविक करा। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी करू। आमदार निधीच्या या स्थानिक निधीतून या विविध शैक्षणिक संस्थांना शालेय वस्तूच्या वाटपाच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामभाऊ उमाळकर, या कार्यक्रमाला उपस्थित काँग्रेसचे नेते सानंदा साहेब, माजी आमदार हर्षवर्धन दादा अंबोरे साहेब, काँग्रेसचे नेते संजय राठोड, जयश्रीताई, राष्ट्रवादीचे नेते नरेंद्र शेळके, शिवसेना नेते आशिषजी रहाटे, रवी पाटील, काळेसाहेब, मंगलाताई पाटील आणि उपस्थित जिल्ह्यातून ज्या सर्व शाळांची या ठिकाणी आपण निवड केली किंवा जे काही ऑफिसेस आहेत त्या ऑफिसेसचे सर्व पदाधिकारी, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, या मागच्या वर्षी फेब्रुवारी अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली आणि फेब्रुवारीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण सर्वांनी महाविकास आघाडी मला काम करण्याची आपण संधी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम आपण सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। 1 वर्षाच्या कालावधीमध्ये या पाचही जिल्ह्यामध्ये वास्तविक पाहता आपल्याला कल्पना आहे की 2 वर्षापासून आपण पदवीधरचे संपूर्ण हे फॉर्म भरून याची तयारी करत होतो, परंतु शेवटच्या 17-18 दिवसामध्ये काँग्रेस पक्षाने उमेदवारी देऊन ही निवडणूक आपण लढली होती। त्यामुळे बऱ्याचशा तालुक्यामध्ये सानंदा साहेब आपण जाणं राहिलो। 5 जिल्ह्यामध्ये जवळपास 56 तालुके आहेत आणि 56 तालुक्यामध्ये 16-17 दिवसामध्ये जाणं निवडणुकीमध्येही शक्य होत नाही। या मागच्या वर्षभराच्या काळामध्ये निवडून आल्यानंतर या जवळपास 56 तालुक्यामध्ये मी सर्व दौरे केलेले आहेत आणि सर्व मंडळींच्या या ठिकाणी भेटीगाठी घेतल्या आहेत। या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये विशेष करून जे काही शिक्षकांचे प्रश्न होते 5 जिल्ह्यातल्या, त्या 5ही जिल्ह्यातल्या पहिले शिक्षकांचे प्रश्न हे प्रामाणिकपणे मार्गी लावण्याचं काम प्रामुख्यानं आपण या 5 जिल्ह्यामध्ये केलं। विशेषतः बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षणाचे अनेक प्रश्न प्रलंबित होते, अनेक प्रश्न आज या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत। जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या जागोजागी बैठका घेतल्या, पदवीधरांच्या बैठका घेतल्या आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत। आमदार म्हटल्यानंतर एक आमदार निधी असतो आणि लोकांना अपेक्षा असते की आपल्यासाठी आमदारांनी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून मी ठरवलं की पहिल्या वर्षी आपण सुरुवात करत असताना याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रापासून आपण सुरुवात केली पाहिजे। त्याचं कारण आहे, जरी हा मतदारसंघ पदवीधर मतदारसंघ असला तरी यामध्ये 50% शिक्षकांचा वाटा आहे, कारण शिक्षक हा संघटित आहे। शिक्षक हा आपापलं मतनोंदणी करणे, मतदान करून घेणे यामध्ये शिक्षकांचं कोणी हात पकडत नाही याची आपल्याला कल्पना आहे। जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचा आपला झाला। 3ऱ्या नंबरवर वाशिम जिल्ह्यामध्ये आपण असा कार्यक्रम घेतला, अकोला जिल्ह्याचा, आणि आज 5व्या नंबरवर आपल्या या बुलढाणा जिल्ह्याचा कार्यक्रम आमची संपूर्ण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उभाटा गटचे संपूर्ण नेते मंडळी या ठिकाणी आहे। या 5ही जिल्ह्यामध्ये कार्यक्रम घेत असताना दादा लोकांनी मला सांगितलं की यापूर्वीचे जे विधान परिषदेचे जे लोक होते त्यांनी कधी अशा पद्धतीचा कार्यक्रम घेतला नाही। त्यांचा निधी कुठे द्यायचे एक तर त्यांना माहीत असायचं किंवा त्यांच्या पीएमना माहीत असायचं, परंतु अशा पद्धतीनं
वाटप करण्याचा कार्यक्रम हा नवखा उपक्रम आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया अनेक आपल्या संपूर्ण नेते मंडळीची या 5 विभागामध्ये त्यांनी बोलून दाखवली। आणि म्हणून मी यामागची माझी भूमिका अशी आहे की निश्चित या 5 जिल्ह्यामध्ये एकटा माणूस मत मागू शकत नाही किंवा मत मागत असताना या ठिकाणी बसलेली नेते मंडळी ही जबाबदार होती। अनेकांनी आपापल्या विभागामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये माझ्यासाठी सगळ्यांनी काम केलं आहे। म्हणून आपल्याही सर्वांना माहिती पाहिजे की आपण निवडून आणलेला उमेदवार नेमका काय करत आहे आणि निधीचा वापर कशा पद्धतीने करत आहे। म्हणून या ठिकाणी या संपूर्ण नेते मंडळीच्या समोर आपण याचं वाटप केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटलं। आणि म्हणून हा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक कार्यालय कलेक्टर ऑफिसेस असतील, डॉक्टर कोणते साहेब आले, कोणते साहेब प्रिंटर्स असतील, तेही देण्याचं काम आपण या ठिकाणी केलंय। जवळपास बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशा 67 शाळा आहेत की ज्या शाळांची संख्या 1000 डिजिटल पॅनल आम्ही या ठिकाणी देतोय। अतिशय उच्च क्वालिटीचं हे डिजिटल पॅनल या ठिकाणी आम्ही या सलीम याच्यासोबत 1ली ते 9वीचं स्टेट बोर्ड सिलेबसचं पेन ड्राईव्ह की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असताना आपल्याला अनेक उदाहरणं देऊन त्यांना आपण शिकवू शकतो अशा चांगल्या पद्धतीचं आपण हे डिजिटल स्क्रीन या ठिकाणी देत आहोत। या व्यतिरिक्त ज्या ज्या शाळांनी आम्हाला पिण्याच्या पाण्याचे फिल्टर किंवा आरो मागितले ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहताय की आरो आणि त्याच्यासोबत ही पाण्याची मशीन असं आपण कॉम्बिनेशन सोबतच देतो आहे। म्हणजे असं काही साधं साहित्य देतोय अशातला भाग नाही। अनेक लोक ग्रीन बोर्ड देतात, ग्रीन बोर्ड 15-20 हजार रुपयाचे असतात। या एक बोर्डची किंमत 1.5 लाख रुपये या स्क्रीनची किंमत आहे। सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आज आमच्याही प्रायव्हेट शाळा आहेत, त्या प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवत असताना ज्या क्वालिटीच्या वस्तू आम्ही त्या ठिकाणी लावतो अशा वस्तू या चांगल्या वस्तू आपण शाळांमध्ये दिल्या पाहिजे। आणि याची त्या कंपनीने 1 वर्षाची आपल्याला वॉरंटी घेतलेली आहे। ते स्वतः येऊन याचं इन्स्टॉलेशन आपल्याला करून देणार आहे आणि 1 वर्षात काही झालं तर त्याचं मेंटेनन्स सुद्धा ते कंपनीचे लोक आपल्याला करून देणार आहे। ही सगळी खात्री घेऊनच आपण त्यांना हा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे। अशा या सगळ्या वस्तू जवळपास 250 ते 240 शाळा या विभागामध्ये या पहिल्या वर्षी आपण हे संपूर्ण या अमरावती डिव्हिजन मध्ये या 5 जिल्ह्यामध्ये वाटप केलेले आहे। अनेक कॉम्प्युटर प्रिंटर्स असतील आणि या व्यतिरिक्त अनेक क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आपण आपला निधी दिलेला आहे। आता अमरावतीमध्ये कालच मी उद्घाटन करून आलो, त्या ठिकाणी राज्यस्तरीय कबड्डीची क्रीडा स्पर्धा झाली, त्याच्यासाठी सुद्धा आपण निधी दिला। त्यानंतर ऑल इंडियाच्या महिला हॉकी क्रीडा स्पर्धा शिवाजी शिक्षण संस्थेने घेतल्या। त्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या त्या क्रीडा हॉकी याच्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी निधी दिला। बुलढाण्यामध्ये ज्या स्पर्धा झाल्या राज्यस्तरीय त्याला सुद्धा आपण निधी दिला। त्यानंतर बुलढाण्यामध्ये जो बॅडमिंटन कोर्ट आहे तो सुधारण्यासाठी आपण निधी दिला। या व्यतिरिक्त काही ठराविक रस्ते आणि काही ठिकाणच्या नाल्या याच्यासाठी सुद्धा आपण आमदार निधी जरी दिला नसला तरी जो इतरत्र निधी असतो मग तो DPTCच्या मार्फत असो किंवा इतर माध्यमातून सुद्धा आपण खर्च करू या ठिकाणी हे काम केलेलं आहे। या ठिकाणी जवळपास अमरावती जिल्ह्यामध्ये आपण 1,63,00,000 रुपयाचं साहित्याचं वाटप केलंय। अकोल्यामध्ये सुद्धा आपण जवळपास 66 लाख रुपयाच्या साहित्याचं वाटप केलेलं आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्येही 75,56,000 रुपयाचं वाटप केलेलं आहे आणि वाशिममध्ये 49 लाख रुपयाचं या ठिकाणी आपण वाटप केलेलं आहे आणि बुलढाण्यामध्येही जवळपास 1.5 कोटी रुपयाच्या साहित्याचा या ठिकाणी वाटप होत आहे। या
पुढच्या वर्षी लोकसभेचा आता ही निवडणूक आहे, त्यानंतर जेव्हा दुसरा टप्पा येईल, दुसऱ्या टप्प्यामध्ये निश्चित आम्ही 600 ते 800 मध्ये जे विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आहेत त्यांना सुद्धा आम्ही वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वस्तूंचं वाटप या ठिकाणी निश्चित करणार आहोत. अजून आम्हाला 5 वर्ष आहे. 5 वर्षात निश्चित संपूर्ण शाळेला ज्या ज्या गोष्टी देण्याचा सगळ्यांना ज्या ज्या वस्तू पाहिजे त्या निश्चित देण्याचा या ठिकाणी माझा मानस आहे. या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन आमची संपूर्ण नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले, आपण उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी परत एकदा आभार व्यक्त करतो आणि माझा प्रस्तावित 2 शब्द समाप्त करतो.